142 कोटीच्या जनतेमध्ये 80 कोटी लोकांनी 5 किलो धान्यावरतीच पुढच्या 5 वर्ष जगावं असं जेव्हा देशाचा पंतप्रधान म्हणतो तेव्हा हे देशाचं दुर्दैव आहे। भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांचा ह्या 5ही राज्यांमध्ये पराभव होणं शक्य आहे का? तर निश्चितपणे ते शक्य आहे। 4 ठिकाणी काँग्रेस निवडून येईल आणि एका ठिकाणी म्हणजे मिझोराममध्ये तिथली जी स्थानिक पार्टी आहे त्याला जास्त सीटा मिळतील, पण त्यांना काँग्रेसला बरोबर घेऊन राज्य करता येईल। पण जातीय जनगणना बिहार सरकारने करून दाखवली आणि रोजगार निर्माण करण्याचा एक शासकीय निर्णय पण झाला आणि रोजगार मिळतोय। त्या इकॉनॉमिक सेन्ससला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता मी एवढंच सांगतोय, इकॉनॉमिक सेन्सस करायचं असेल तर पहिल्यांदा कास्ट सेन्सस आवश्यक आहे। हा या देशातला सर्वात मोठा काम मोदीने केला, एक हाती केला, म्हणून मोदी सरकार पडलंच पाहिजे। त्यानंतर जीएसटी रात्री 12 वाजता कायदा केला, जरी तो सर्वसंमतीने झाला तरी तो या देशाला रिटेलर्सना, छोट्या व्यापाऱ्यांना लुबाडणारा होता आणि तमाम जनतेच्या खिशातून जीएसटीचा पैसा काढून घेण्याचा होता। म्हणून जीएसटी हा दुसरा स्कॅम। मोदींचा पराभव होणं आवश्यक आहे, भाजपचा पराभव होणं आवश्यक। आज मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकांचा दिवस आहे आणि मतदान सुरू झालेलं आहे। काही दिवसानंतर मला वाटतं 23 किंवा 24 नोव्हेंबरला राजस्थानामध्ये निवडणूक होईल आणि त्यानंतर 28 तारखेला तेलंगणामध्ये होईल आणि ऑलरेडी छत्तीसगडच्या बस्तर भागामध्ये निवडणूक झाली आहे 7 तारखेला आणि मिझोराम राज्याची निवडणूक पण 7 तारखेला झालेली आहे आणि एकूणच 3 डिसेंबरला जेव्हा मतपेट्या उघडल्या जातील या 5ही राज्यांमध्ये तेव्हा पहिल्या 2-3 तासामध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला असेल। आत्ता जेवढ्या काही हिंदी बेल्टमधल्या न्यूज चॅनल्स आहेत त्या सर्वांचे दर आठवड्याला एक कोण कुठे जिंकेल या बाबतीत त्याला म्हणतो आपण पोल रिझल्ट्स, त्यांचे ओपिनियन्स पोल म्हणू आपण त्याला, त्याच्यामध्ये असं दिसतंय की 4 ठिकाणी काँग्रेस निवडून येईल आणि एका ठिकाणी म्हणजे मिझोराममध्ये तिथली जी स्थानिक पार्टी आहे त्याला जास्त सीटा मिळतील, पण त्यांना काँग्रेसला बरोबर घेऊन राज्य करता येईल आणि अशा तऱ्हेने काँग्रेस तिथे पण असेल। पण भारतीय जनता पक्ष म्हणून मिझोराममध्ये तो पक्ष नाहीच आहे फारसा, पण इतर राज्यांमध्ये जिथे तो मध्य प्रदेशमध्ये मजबूत आहे, सत्तेमध्ये आहे, त्याचा पराभव होईल। राजस्थानमध्ये तो काँग्रेसशी टक्कर देईल कारण का काँग्रेस सत्तेमध्ये आहे, अशी एक परिस्थिती आहे आणि छत्तीसगडमध्ये सातत्याने सगळीच मतं ओपिनियन पोल ही काँग्रेसच्या बाजूने आहेत। त्यामुळे जरी राहुल गांधी जरी म्हणत असले की वी विल स्वीप ऑल द पोल्स इन्क्लुडिंग मिझोराम, तरी 4 राज्य काँग्रेसकडे येतील असे त्यांचे विरोधकही म्हणजे माध्यमं जे काँग्रेसकडे इतके दिवस लक्षच देत नव्हते त्यांचंही म्हणणं आहे। हा झाला एकूण काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामधली जी लढत आहे। या लढतीमध्ये माध्यमांना काय वाटतं, लोकांना काय वाटतं आणि खाली जो ग्राउंड रिॲलिटी आहे, जमिनी वास्तव जे आहे, तर जमिनी वास्तवमध्ये मोठमोठ्या सभा सध्या तरी काँग्रेसच्या होताना दिसत आहेत। आता इंडिया फॉर्मेशनमध्ये 28 पक्ष जरी असले तरी या राज्यांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी असंच आहे। हां, इतर पक्षांनी मध्य प्रदेशमध्ये काही कॅन्डिडेट उभे केले असतील, परंतु जनता त्यांना इग्नोर करेल इंडिया फॉर्मेशनमध्ये जरी पक्ष असले तरी, असा एक प्रश्न आहे। त्यामुळे इंडिया फॉर्मेशन आत्ता भाजपबरोबर लढतंय का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे। पण काँग्रेस लढतंय का, तर निश्चित काँग्रेस लढते आणि काँग्रेस जिंकते अशी एक परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांचा ह्या 5ही राज्यांमध्ये पराभव होणं शक्य आहे का? तर निश्चितपणे ते शक्य आहे, किंबहुना तर होणारच आहे असं माझं एक मत आहे। पराभव व्हावा हे माझं मत आहे, पण पराभव करताना त्या ठिकाणी मतदार जे मतदान करणार आहे त्याच्याकडे कदाचित महिला म्हणून एक विशिष्ट दृष्टिकोन असेल, शेतकरी म्हणून एक दृष्टिकोन असेल किंवा छोटे उद्योगपती रिटेलर्स म्हणून त्यांचा एक दृष्टिकोन असू शकतो। ते ज्या क्षेत्रात आहेत बहुसंख्य लोक शेतकरीच आहेत, त्यामुळे शेती व्यवस्थेमध्ये आणि त्या अनुषंगाने ज्या रोजगारामध्ये लोक आहेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा एकूण ज्यांचा गॅरंटी कार्यक्रम आहे तो काँग्रेसचा आहे।
यशस्वीरित्या काँग्रेसने, गेहलोत सरकारने अनेक चांगल्या गोष्टी राबवल्या आहेत आणि छत्तीसगड सरकारने पण राबवल्या आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेलं मध्य प्रदेशमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी सत्ता राबवली आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी राबवणाऱ्यांना लोक मतं देतील आणि वाईट गोष्टी राबवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेश सरकारला ते पाडतील. म्हणून या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसला एज आहे, कारण ते लोकाभिमुख अशा तऱ्हेचं राजकारण करतायत, लोकाभिमुख अशा तऱ्हेचं एक अर्थकारण करतायत. हे एक मतं मिळवण्यासाठी योग्य गोष्ट आहे, ते आहेच. पण ह्याच्यामध्ये एक व्यापक मोदींचा पराभव आणि भारतीय जनता पक्ष पराभव का व्हायला पाहिजे, तर राजस्थानचं आपण उदाहरण घेऊ. राजस्थानमध्ये गेहलोत सरकारने एक मिनिमम गॅरंटी उत्पन्न अशा तऱ्हेचा कायदाच केलेला आहे. याच्यापूर्वी त्यांनी राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्याचा अधिकार तमाम जनतेला दिलेला आहे. माझ्या दृष्टीने काँग्रेस पक्ष या गोष्टीचा नीटपणे प्रचार तिथेच करतोय, इतरत्र करत नाही आहे. पण त्यांनी याचा प्रचार संपूर्ण देशामध्ये जर केला, 5 राज्यांमध्ये त्यांच्याकडे एज मिळणार आहे, ते निवडून येतील, ही चांगली गोष्ट आहे. परंतु या ज्या महत्त्वाच्या गोष्टी गेहलोतने केलेल्या आहेत की राईट टू हॅव ए मिनिमम इन्कम म्हणजे प्रत्येकाला उत्पन्नाचं किमान साधन आणि रोजगार मिळणं याची कायदेशीर गॅरंटी घेणारं एक राज्य सरकार, मला असं वाटतं सर्वच राज्य सरकारांनी त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. किंबहुना 3 डिसेंबरनंतर ही एक चर्चेची गोष्ट होईल. दुसरी गोष्ट, राईट टू हेल्थ. सर्वच नागरिकांना किमान 15 लाखापर्यंत, आणि आता ते छत्तीसगडमध्ये पण आहे, 15 लाखापर्यंत केवळ योजना नाही तर त्याला उपचार घेण्याचा अधिकार कोणत्याही खाजगी आणि कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातल्या हॉस्पिटलमध्ये आहे, हे छत्तीसगडने पण मान्य केले. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या जे अधिकार लोकांचे असतात त्याच्यामध्ये निवारा आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आहे, त्याच्यामध्ये रोजगार आहे आणि आरोग्य तर आहेच. या चारही बाबतीमध्ये 2 काँग्रेसची राज्य सरकारं एक अखिल भारतीय मॉडेल निर्माण करू पाहत आहेत. मला असं वाटतं काँग्रेसकडे मतं मिळण्याचा हा एक मोठा नवीन प्रयोग जो होणार आहे त्याचं एक पण स्वागत केलं पाहिजे. आणि 3 डिसेंबरनंतर याचं देशव्यापी कसं काही अंमलबजावणी करता येईल हे बघायला पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कास्ट सेन्सस म्हणजे जातीय जनगणना. आणि राहुल गांधीच फक्त बोलत आहेत, दुर्दैवाने काँग्रेसचे दुसरे कोणतेही पुढारी किंवा इंडिया फॉर्मेशनमधले दुसरे कोणतेही पुढारी हे बोलत नाही आहेत. हे 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 चुकीचं आहे. पण जातीय जनगणना बिहार सरकारने करून दाखवली आणि रोजगार निर्माण करण्याचा एक शासकीय निर्णय पण झाला आणि रोजगार मिळतोय. आणि त्या ठिकाणी 65% रिझर्वेशन आलेली ही एक वस्तुस्थिती आहे. आता राहुल गांधी जे म्हणतायत ही जेव्हा उद्याची वास्तवता होईल मे 24 नंतर, त्यावेळेस ती वास्तवता निर्माण करण्याकरता आजच जोर धरायला पाहिजे. वातावरण असं आहे की कास्ट सेन्सस करू आम्ही मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये सुरूच केलेलं आहे, छत्तीसगडमध्ये सुरूच केलेलं आहे आणि तेलंगणामध्ये आम्ही आल्यानंतर चालू करू. हे जे काय म्हणणं आहे, कास्ट सेन्सस का आवश्यक आहे हे पूर्वी सामाजिक न्यायाचे बाजू मांडणारे JDU म्हणा, RJD म्हणा, समाजवादी पक्ष म्हणा हे म्हणत असत आणि तेव्हा त्यांना मंडलचं राजकारण म्हणायचे. मग त्या काँग्रेस पक्षाने त्यावेळेस मंडलच्या राजकारणाला पाठिंबा दिलेला नाही. आज मात्र त्या कास्ट सेन्ससला काँग्रेस अत्यंत पुढे जाऊन पाठिंबा देते. ही खूप चांगली गोष्ट आहे. स्वतःची चूक मान्य करून ते असं सांगतायत की आता आम्ही कास्ट सेन्सस यासाठी करतो की नंतर आम्ही इकॉनॉमिक सेन्सस करणार आहोत. आणि माझ्यासारख्या माणसाच्या दृष्टीने त्या इकॉनॉमिक सेन्ससला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्ता मी एवढंच सांगतोय, इकॉनॉमिक सेन्सस करायचं असेल तर पहिल्यांदा कास्ट सेन्सस आवश्यक आहे. आणि इकॉनॉमिक सेन्सस केल्यानंतर या देशातली विषमता जी आहे ती दूर करण्याकरता मे 24 नंतर जेव्हा इंडिया फॉर्मेशनचं अलायन्स सरकार येईल, त्यांचं बजेट आणि त्यांचं इकॉनॉमिक मॉडेल हे नवीन इकॉनॉमिक सेन्ससमधून निर्माण झाले जे वास्तव आहे की कोण किती श्रीमंत आणि कोण किती गरीब आहे आणि या देशातली जनता किती गरीब आहे, कारण त्याला 80 कोटी लोकांना 5 किलोचं धान्यावरती तुम्ही जगा असं जेव्हा नरेंद्र मोदी इलेक्शन मीटिंगमध्ये सांगतात आणि हेही सांगतात की मी पुढच्या 5 वर्षाकरता 5 किलोचं धान्य रेशन व्यवस्थित देणार आहे आणि मोफत देणार आहे. खरं तर आपण बघितलं कोरोना काळामध्ये 5 किलोचं धान्य
मोफत मिळण्याची जी अट आली त्याच्या आधी असं होतं 5 किलो धान्य विकत घ्या. पण हे क्रौर्य आहे. 142 कोटीच्या जनतेमध्ये 80 कोटी लोकांनी 5 किलो धान्यावरतीच पुढच्या 5 वर्ष जगावं असं जेव्हा देशाचा पंतप्रधान म्हणतो तेव्हा हे देशाचं दुर्दैव आहे. 80 कोटी लोक गरिबीच्या अवस्थेत आहेत. ती गरिबी दूर करण्याकरता कास्ट सेन्सस आणि इकॉनॉमिक सेन्सस हे जर लोकांना पटलं या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये, त्यातून काँग्रेस पक्षाचा विजय झाला तर देशाचं आर्थिक मॉडेल इकॉनॉमिक सेन्सस आणि कास्ट सेन्सस एकत्रितपणे पाहिलं तर इकॉनॉमिक स्ट्रक्चर बदलणं आणि अर्थातच बजेट बदलणं, बजेटमधल्या प्रायोरिटीज बदलणं या शक्यता आहेत. आणि म्हणून मोदींचा पराभव होणं आवश्यक आहे, भाजपचा पराभव होणं आवश्यक आहे आणि तो याच मुद्द्यांमध्ये तो लोकांना कळतोय आणि म्हणून तो होणार आहे. पण अन्य अनेक अशा गोष्टी आहेत की मोदींचा पराभव आणि भाजपचा पराभव का झालं पाहिजे. कोणी म्हणतं ही सेमीफायनल आहे. माझं हे म्हणणं सेमीफायनल आहे वगैरे अशा जाण्याची गरज नाही. शेवटी लोकांपुढे जाण्याचे राजकीय पक्षाला एक संधी मिळते आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने भारत जोडो आंदोलनानंतर, भारत जोडो अभियानानंतर एक मोठं ज्याला म्हणतो आपण पाठिंबा मिळवलेला आहे आणि समाजाच्या सर्व थरातले लोक आज राहुल गांधी हे काँग्रेस पक्ष मी असं म्हणत नाही, राहुल गांधीची जी काही एक कोर टीम आहे किंवा त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे ही महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या विचारांचं मिश्रण आहे असं माझं मत आहे. आणि याच्यातूनच मे 24 नंतर सत्तेमध्ये अलायन्स गव्हर्नमेंट येईल, राहुल गांधी पंतप्रधान होत न होत, परंतु या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी काही बदलाव होण्याची शक्यता आहे ती या नवीन धोरणातून जे राहुल गांधी मांडतायत म्हणजे विषमता दूर करणं, पब्लिक सेक्टर साऊंड करणं म्हणजे भक्कम करणं, ती विकण्यापासून थांबवणं, बँका, इन्शुरन्स कंपन्या, ऑइल, स्टील, कोल ह्या भक्कम करणं आणि या देशामध्ये जे कॉर्पोरेट्सच्या हातात सत्ता आहे त्याच्याऐवजी विकेंद्रित व्यवस्था निर्माण करणं. म्हणून ते सारखं म्हणतात की 6,20,00,000 छोटे उद्योग आणि मधल्या साईजचे उद्योग यांचं पुनर्जीवीकरण व्हायला पाहिजे, यांचा विस्तार या देशाच्या खेडोपाडी व्हायला पाहिजे आणि जिल्हा हे उद्योगाचं केंद्र होणं हे जे काही त्यांच्या एकूण मांडणीचं सूत्र आहे याच्यातच या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कॉर्पोरेट्सना एक कडवं उत्तर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी मांडतात. आणि मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने आत्ता तरी त्यांच्या कोअर कमिटीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे की पब्लिक सेक्टरला बलवान करावं आणि विकेंद्रित औद्योगिकरण करणं आणि सेवा क्षेत्र आणि डिजिटलायझेशन याचं फायदा लोकांपर्यंत पोहोचवणं या दृष्टीने काम करणं हे एक सूत्र दिसतंय. आर्थिक धोरण काँग्रेस पक्षाने जाहीर केलं नाही, परंतु 3 डिसेंबर नंतर मात्र सर्व इंडिया फॉर्मेशनच्या लोकांबरोबर बसून एक किमान समान कार्यक्रम तयार करणं हे मात्र या 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडे 4 राज्य आल्यानंतर त्यांचं पहिलं काम बनेल की कास्ट सेन्सस आणि इकॉनॉमिक सेन्सस याच्याविषयी भूमिका ठरवणं आणि त्यानंतर मे 24 नंतर येणारं बजेट, त्यानंतर एकूण इकॉनॉमिक स्ट्रक्चर याच्याविषयी किमान समान कार्यक्रम करणं हा एक कार्यक्रम होऊ शकतो असं मला वाटतं. आणि या एका अपेक्षेने मोदी सरकारचा पराभव हा या कार्यक्रमातूनच होतोय. आणि या दृष्टीने राजस्थान सरकारचं मॉडेल, छत्तीसगड सरकारचं मॉडेल हे एक आदर्श ठरते आणि अन्य राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाने याचा प्रचार आत्तापासूनच सुरू करणं आवश्यक आहे. विजयाची वाट बघूनही विजय मिळणारच आहे, पण मोदींचा पराभव होण्याची आणखीन जी लोकांची अपेक्षा आहे की आता काही झालं तरी मोदी नको आणि मोदी विरुद्ध भाजप विरुद्ध एक मनुष्य उभा करा, त्याला आम्ही निवडून देऊ, अशी जी सर्व पक्षांची भावना आहे. याच्यामध्ये मोदी का नको आहेत. मी 2014 पासूनचा एक बँकिंग क्षेत्रातला एक कार्यकर्ता नेता म्हणून अभ्यास करतोय. कारण बँकांचं खाजगीकरण आणि विक्री हे धोरण खरं म्हणजे 2015च्या जानेवारीमध्ये NIBMच्या कॅम्पसमध्ये या देशाच्या सरकारने घेतलं. तेव्हा अरुण जेटली पण होते आणि रघुराम राजन पण होते. आत्ता आपण बघतो की एकूण 28 बँकांच्या 12 बँका आहेत, त्या विक्री करता योग्य करणं अशा तऱ्हेने त्याची संरचना आहे. विलिनीकरण करताना त्यांनी जनतेला विश्वासात घेतलं नाही, राजकीय पक्षांना विश्वासात घेतलं नाही, कायदा धाब्यावर बसवला. ह्या सर्वात मोठ्या चुका आहेत. त्या तोट्यातून नफ्यात आला हे एकूण बँकांचं बॅलन्स शीट मॅनेजमेंट ज्या फ्रॉड्युलंट पद्धतीने केलंय त्याच्यातून ते शक्य झालंय. ही वस्तुस्थिती आहे. कारण बॅलन्स शीटवरती कोणीही प्रश्न विचारणारा बोर्डात शिल्लक नाही आहे.
बोर्डच मुळात 15 लोकांचं असतं, ते आज 5 किंवा 6 लोकांचं आहे. आणि कोणीही बॅलन्स शीट मॅनेजमेंट करणारे जे लोक आहेत यांना बोर्डातून प्रश्न विचारला जात नाहीत, ऑडिटरकडून प्रश्न विचारला जात नाहीत, बाहेरूनही प्रश्न विचारले जात नाहीत आणि त्यांचा कॅक पण होत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेग्युलेटर म्हणून प्रश्न विचारत नाहीत की किती अकाउंटने कसे रेट ऑफ केले. त्याचे अधिकार आज चेअरमनना देऊन टाकण्यात आलेले आहेत. बॅलन्स शीट स्वच्छ करा, मोठ्या कॉर्पोरेट्सला मोकळं करा आणि मग तुम्हाला जमेल तेवढं हाऊसिंग लोन करा, जमेल तेवढं व्हेकल लोन करा. डिपॉझिट्स हे वॉकिंग डिपॉझिट्स 10 ते 15% येतच आहेत. पण असं असून सुद्धा आज सर्व बँका चांगल्या नफ्यातून सुद्धा 12 बँकांची विक्री करण्याचं धोरण त्यांचं काही बदलत नाहीये जे 2019ला घेतलं आहे. म्हणून नरेंद्र मोदींचा पराभव होणं, बँका राष्ट्रीयकृतच टिकल्या पाहिजेत असा एक आग्रह धरणारी या देशातली जनता आहे किंवा बँक बिलॉंग्स टू द पीपल याच्यावरती विश्वास ठेवणारी जनता आहे, ती मोदींना मत देणार नाही. तमाम मध्यमवर्ग जो भुलला होता 2014ला, तो मोदींवरती भुलला होता आणि त्यांना मोदींना निवडून पण दिलं. आज तोही मध्यम वर्ग, त्याची नोकरी सांभाळणं कठीण आहे, त्याची पेन्शन धोक्यात आहे, त्याचा पगार धोक्यात आहे आणि त्याची बँक पण धोक्यात आहे हे जाणीव झाल्यानंतर तोही त्यांच्या विरोधात गेलाय आणि या 5 राज्यांमधला मध्यम वर्ग भाजपच्या विरोधात जाणार हे जवळजवळ नक्की आहे. पण त्याचबरोबर पब्लिक सेक्टरमधले अनेक जी क्षेत्र आहेत त्याही ठिकाणी हीच परिस्थिती आहे. डिफेन्सचं घ्या, डिफेन्समध्ये अदानीसारख्या माणसाच्या हातात आणि इस्रायलला कॉन्ट्रॅक्ट देऊन या देशाचं संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा ही या देशाने मोदींनी आणि भाजपने धोक्यात आणली आहे. ती अदानींनी पण धोक्यात आणलेली आहे. ह्याच्यामध्ये चीनची मोठी घुसखोरी आहे आणि म्हणून मोदींचा आणि भाजपचा पराभव होणं हे आवश्यक आहे आणि ते होणार आहे. डिफेन्सच्या बाबतीत, अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत, बाह्य सुरक्षेच्या बाबतीत असे हजारो फ्रॉड्स आपल्याला मोदी सरकारच्या अर्थकारणात दिसतात. मोदी सरकारच्या एकूणच नीती आयोग आणि दीपम ज्या पद्धतीने त्यांनी हँडल केलेले आहेत गेल्या मी म्हणतो की 2016 पासून म्हणजे 2015मध्ये योजना आयोग गेला आणि नीती आयोग आला. ह्या नीती आयोगमध्ये काही जे IAS ऑफिसर जे बसलेले आहेत ते आले आणि गेले सुद्धा किंवा काढले गेले सुद्धा, पण ते बाहेर गेल्यानंतर सुद्धा आपलं शहाणपण विकताना दिसत आहेत. विकताना असं मी म्हणतो याचं कारण दे आर पेड फ्रॉम द भारतीय जनता पार्टी आणि म्हणून त्याची अंमलबजावणी करण्याकरता दीपममध्ये अनदर IAS ऑफिसर्सचा एक ग्रुप आहे जो सरकारचा एक अंग म्हणून काम करतो. एकूणच डिमॉनिटायझेशन 2016 साली झालं. हा या देशातला सर्वात मोठा काम मोदीने केला, एक हाती केला, म्हणून मोदी सरकार पडलंच पाहिजे. त्यानंतर GST रात्री 12 वाजता कायदा केला. जरी तो सर्वसंमतीने झाला तरी तो या देशाला रिटेलर्सना, छोट्या व्यापाऱ्यांना लुबाडणारा होता आणि तमाम जनतेच्या खिशातून GSTचा पैसा काढून घेण्याचा होता. म्हणून GST हा दुसरा स्कॅम. पहिला स्कॅम हा 2015चा बँक राष्ट्रीयकरण किंवा एकूणच पब्लिक सेक्टरचं डायल्युशन ऑफ इक्विटीच्या नावाखाली त्यांच्या विक्रीपर्यंत त्यांना आणून ठेवणं. दुसरा स्कॅम हा डिमॉनिटायझेशनचा आहे. तिसरा स्कॅम हा GSTचा आहे. आणि 2019ला सत्तेवर आल्यानंतर जवळजवळ त्यांनी मॉनिटायझेशन ऑफ ॲसेट्स या नावाखाली ह्या सगळ्या गोष्टीची विक्री करणं आणि त्या ठिकाणी आपण बघतो या देशामध्ये बाहेरून येणारा पैसा हा लिगल होतोय. काळा पैसा बाहेर गेलाच नाही. काळा पैसा हा डिमॉनिटायझेशन म्हणून आत आलेला आहे आणि म्हणून 17 लाख कोटीची एकूणच नोटांची करन्सीची व्हॅल्यू 2016 साली होती डिमॉनिटायझेशनची, ती आज 32 लाख कोटी आहे. काळा पैसा पांढरा तर झाला तेव्हा, त्यानंतर काळा पैसा पांढरा होण्याची दैनंदिन स्पर्धाच आहे या देशामध्ये. आणि म्हणून आपण असं बघतो की 4.25 लाख कोटीच्या गुलाबी रंगाच्या नोटा आता अक्रॉस द RBI काउंटर एक्सचेंज होत आहेत आणि पूर्ण 4.25 लाख गुलाबी नोटा या काळा पैसा होत्या, ज्या टॅक्स रिटर्न न भरलेल्या होत्या त्या सफेद होतात. पण हे बोलत नाहीत कोणी हो, कारण बोलायला लोक घाबरतात. तुम्ही बोलायला लागलात तर तुम्हाला UAPA दाखवलं जातं, तुम्हाला ED पाठवण्यात येतो, तुमच्यावरती CBI येतो. पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी बोलायला का घाबरावं? तुम्हाला जर सत्य कळत असेल तर यांच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि म्हणून हे 4-5 असे जे स्कॅम्स आहेत, या स्कॅममुळे मोदींनी या देशातल्या शेतकऱ्यांना लुटलेलं आहे, या देशातल्या रिटेलर्सना लुटलेलं आहे, या देशातल्या व्यापाऱ्यांना लुटलं आहे, या देशातल्या नोकरदारांची नोकरी असुरक्षित केली आहेत आणि 4ही लेबर कोड आज
100 वर्ष शहीद भगतसिंगांपासून कॉम्रेड एस ए डांगेंपासून जे लढून मिळवलेले अधिकारी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडांपासून जे लढून मिळवलेले कामगार कायदे आहेत हे सगळे विड्रॉ होत आहेत. आणि म्हणून कामगारांचे सगळे कायदे, शेतकऱ्यांचे अधिकार आणि त्यांचा जो या संपूर्ण GDP मधला पैसा हा ओरबाळून घेण्याची एक यंत्रणा भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात राबवलेली आहे, 9.5 वर्षात राबवलेली आहेत. आणि म्हणून भाजप सरकारचा, केंद्र सरकारचा हा राज्यांमधला पराभव अल्टिमेटली त्यांना मे 24 घरी बसवणारा होईल. आता ते घरी बसतील का पळून जातील हे लोकांनी ठरवायचे आहे. आत्ता तरी हवा काँग्रेसच्या बाजूने आहे, परंतु सर्व राज्यांमधून निवडणूक जेव्हा होईल तेव्हा ती इंडिया फॉर्मेशनच्या बाजूने असेल. त्यामुळे काँग्रेसने तेवढी लवचिकता दाखवून या देशामध्ये काँग्रेस आणि अलायन्स सत्तेवर यावं या दृष्टीने पुन्हा एक व्यूहरचना करायला लागेल. पण मोदी सरकारचा पराभव, भाजपचा पराभव एकूणच जनतेला का आवश्यक आहे त्याची एक पूर्वतयारी म्हणून 7 नोव्हेंबरला जी निवडणूक झाली, 17 नोव्हेंबरला जी आता आज वोटिंग होते आणि अजून 2 दिवसानंतर म्हणजे 23 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबरला ज्या काही तारखा आहेत त्या ठिकाणी मतदान झाल्यानंतर एक चित्र 3 डिसेंबरला येईल. त्यातून या देशाचं लोकसभेचं चित्र हे निर्माण व्हायला सुरुवात होईल. एक स्ट्रॅटेजिक ॲक्शन इंडिया फॉर्मेशनकडून निर्माण होणं या दृष्टीने मला असं वाटलं की आज जो मतदानाचा दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याच्यामध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आज निवडणूक आहे. याच्यामध्ये मोदी सरकारचा पराभव, भाजपचा पराभव का होऊ शकतो त्याची ही जी सगळी कारणं मी आज तुमच्यापुढे मांडली आहेत याच्यावरती चर्चा व्हावी, ह्याच्यावरती नीटपणे मल्लीनाथी व्हावी आणि कास्ट सेन्सस का आवश्यक आहे आणि त्यानंतर इकॉनॉमिक सेन्सस का आवश्यक आहे याच्यावरती चर्चा व्हावी. आणि गेम चेंजर हा पुढच्या काळामध्ये इकॉनॉमिक सेन्सस आणि कास्ट सेन्सस हा असेल. आणि त्या दृष्टीने आपण पुन्हा भेटूया, चर्चा करूया. हा व्हिडिओ आवडला असल्यास मॅक्स महाराष्ट्राचा हा व्हिडिओ आपण सर्वत्र ज्याला म्हणतो प्रसार करावा आणि याची पुढची चर्चा मॅक्स महाराष्ट्र मार्फतच आपण करूया. मॅक्स महाराष्ट्र हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे, ते भक्कम करणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. धन्यवाद.